शुकदेवांच्या सारखी ज्यांची आचार शुद्धी होती, कधी कठोर तर कधी प्रसंगी लवचिक असं ज्यांचं वर्तन होतं, असे ब्रह्मलीन वैकुंठवासी खंडोबाबा महाराज वारकरी यांच्या 11व्या पुण्यस्मरणाच्या प्रीत्यर्थ हा सप्ताह इथे संपन्न होतो आहे। यापूर्वी एकदा इथे येण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं होतं। आमचे परमस्नेही वारकरी परंपरेनं जीवन जगणारे, कडवं हिंदुत्व, ज्वलंत विचार, सस्नेह प्रणाम, सर्वाशी नातं, गोमातेचे उपासक श्री हरिभक्ती पारायण यादव महाराज यांनी मला इथे निमंत्रण दिल्याबद्दल त्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो। आळंदी तीर्थक्षेत्रातनं मराठवाड्याच्या पूर्ण कुशीतून लातूरापासून पर्यंत आलेल्या सर्व महाराज लोकांना कोटी कोटी प्रणाम। या परिसरातील माता भगिनी अबालवृद्ध, गायक, वादक, टाळकरी, फडकरी, कीर्तनकार, प्रवचनकार, ग्रामीण, पत्रकार या सगळ्यांना वंदन। स्पीकर प्रकाश मंडप यांना कोटी कोटी धन्यवाद। 2 मृदंगमणी गायक, हे छोटे छोटे छात्र विद्यार्थीगण यांनाही धन्यवाद। कडाक्याची थंडी पडलेली आहे, दुष्काळग्रस्त आपला हा भाग आहे। लोक तोडणी करण्याकरता, उपजीविका भागवण्याकरता परप्रांतात, पर जिल्ह्यात गेलेले आहेत। काही स्वैरसूतकाचाही प्रकार परिसरात घडल्यामुळं कदाचित काही लोक घटलेले असावेत असाही अंदाज लावायला हरकत नाही। मंडपात ज्या ज्या माता भगिनी आबालवृद्ध उपस्थित आहेत त्यांना धन्यवाद द्यायला हरकत नाही। इथे बाबांच्याकडं, रुक्मिणी पांडुरंगाकडे, हनुमंताकडे पाठ करून बसलेल्या सर्व तरुण बांधवांनाही कोटी कोटी धन्यवाद। अतिशय रमणीय मनोहर असं हे दृश्य आहे, विलोभनीय वातावरण। माझे कीर्तन या परिसरात व्हावीत ही यादव महाराजांची ईश्वर जाणे काय इच्छा आहे कोणास ठाऊक आहे। माझा जन्म नवगण राजुरीचा, पण माझी परिसरात कीर्तन कुठे नाही। ना खोकरमो मी अजून पाहिलं, ना राहेमोहात मी अजून कधी गेलो, शिरूरला येणं नाही। विवेक महाराज दरवर्षी शिवरात्रीला सप्ताहात फोन करतात, पण त्या माझ्या मठातून मला बाहेर पडता येत नाही, त्याला नाविलाज। मी गणेशानंद सरस्वती महाराज हिंदुवाशिनी संस्थान मठाचे मठाधिपती, उत्तरेतून गरजणारा सिंह महाराष्ट्रात जेव्हा आला तेव्हा पिंपळनेरला मी कीर्तन केलं होतं। तेव्हा वाजवायला काशीनाथ महाराज आणि गायला परमेश्वर महाराज ही मंडळी असायची। अण्णा महाराज, नारायण महाराज, गोमळवाड्याचे भागवत बाबा, इथे आबादेव महाराज, ही एक विशिष्ट मांदियाळी होती। खांबा लिंबाला रामबाबा सोनवणे, सीतारामबुवा नांदिलीकर, तुकारामबुवा फुलसांगवीकर, त्याच्यानंतर पुन्हा सीताराम महाराज कितुरेकर, ही मंडळी आमच्या नवगण राजुरीला 59 वर्ष तुकारामबीजीचा महोत्सव यांनी सांभाळला। या लोकांचं माझं एक पारमार्थिक नातं होतं येण्या जाण्याचं। ही मंडळी गुजरली, यातले जे शिल्लक आहेत त्यांना मी वंदन करतो। आता जे नवीन मठाधिपती संस्थानिक आहेत त्याचा आपला फार कमी परिचय आहे। विठाल आळंदीतल्या परंपरेत असल्यामुळं, संस्थेच्या परंपरेमुळं शास्त्रीजींचं आपलं सलगीचं नातं आहे आणि सुवर्ण महोत्सवात याही वर्षी गडावरती कीर्तन आहे। अन्य नारळीत मी 2-3 वर्षापासून कीर्तन करतोय। बाबांच्या पुण्यभूमीतही कीर्तन आहे माझं सावरगावला, आणि नारळी सप्ताहातल्या जोड हिंगणीलाही कीर्तन आहे, आणि नारायणगडच्याही नारळी सप्ताहात कीर्तन आहे। यादव महाराजांना असं का वाटतं कोणास ठाऊक कथा कीर्तन व्हावेत, नाही तर खऱ्या अर्थाने भारतातल्या यादवांचा विचार केला तर ते व्हेरी डेंजरस, घातक आहे। जे जे जाणकार आहेत त्यांना कीर्तन कळत, ज्यांना रात्रीचं जेवण जास्त झालं त्यांनी झोपलं तरी चालेल, किंवा ज्यांना कळत नाही ते शेवटच्या दिवशी प्रसादाला आले तर खूपच उत्तम। हे सगळं असं येथे आहे अधिकार, ते येऊ शकतात। कीर्तनातला वर्ग कमी असावा, पण जाणता असावा, टॅलेंटेड असावा, एज्युकेटेड असावा, समीक्षक असावा, अभ्यासक असावा। विठाल कृष्ण परमात्म्याला स्वतःच्या हातानं सगळे यादव संपवता आले, नीट ऐका, तरच हसायचं रडायचं कळेल, नाही तर किलोमीटरच्या दगडासारखे समाज बसण्यात काही मजा नाही। कृष्णाला स्वतःच्या हातानं सगळे यादव संपवता आले, पण त्याच्या हातातनं 2 यादव कसे सुटले कळलं नाही, एक मुलायम आणि एक लालू प्रसाद। हे सगळे यादव वेगळ्या तऱ्हेचे आणि हे यादव बाबा वेगळ्या तऱ्हेचे, याचं मला कौतुक वाटतं।
नाही तर यादव आणि अमृत हा योगायोग भागवतातही नाही, महाभारतातही नाही, रामायणातही नाही. हा कसा योगाला कोणास ठाऊक आहे. कधी कधी यादव महाराज हा योग संतोष वृत्तीमुळे येऊ शकतो. हा श्लेष ज्यांना कळतो त्यांना मी धन्यवाद देतो. बऱ्याच लोकांना अजून कळत नाही. गावात दोन भावाची प्रचंड भांडणं झाली आणि एकाला राहायला घर वाटून आलं आणि एकाचा प्रपंच मांडायला जागाच नव्हती. त्यांनी सगळा पसारा प्रपंचातला ट्रक मध्ये भरला आणि गावातल्या गावकऱ्यांच्या ग्रामदैवत असलेल्या मारुतीच्या मंदिरात आणून मांडला. पुजारी गावकरी कमिटी जमली. अरे बाबा, तू हा पसारा प्रपंच भांडे कुंडे इथे का मांडले? तुम्हाला रात्रीच्या कीर्तनकाराने कीर्तनात सांगितले, वाहू हा संसार दे बाबा. असे सगळे शहाणे गोळा करावे आणि मग सत्ता ठेवा. मी गडावरही सांगणार इथं आहे का? एका माझ्या मित्र प्रेमात असलेल्या माणसाचं चिखलात पाय चिकार भरला, गच्चा असा घाण भरला. आपल्याकडे गच्चा लोक चिकार आहेत. विठाल गर्दी खूप, भाविक खूप, पण गर्दी कमी. जाणकार लोक अपेक्षित आहेत. त्याचे चिखलात पाय भरले. त्याला मी सांगितलं, हातपाय स्वच्छ धुवून आणि मग मंडपात माझ्याकडे बैठकीत भेटायला तू ये. आता पुण्याला, रायगडला ते ग्रँड नाईटचा फारसा पाहिला की फेटा बांधायला आरसा घ्यायची गरज लागत नाही, चेहरा स्वच्छ दिसतो. एवढी बांधकाम सुपिरियर निघालीत लोकांची. मी त्याला म्हणालो, फेटा घेऊन आत ये, पण हातपाय स्वच्छ धुवून आत ये, पाय पुसून आत ये. त्यांनी कसला तो चिखलातला पाय तसाच आत फरशीला रगडला, पुसला. त्याला म्हणला, काय निर्लज्ज माणूस आहेस तू. त्यांनी मला उत्तर दिलं. तो म्हणला, रात्री कीर्तनकार म्हणाले पुसावीची याची वाट. अशा लोकांना काय इंडियन फिलॉसॉफी सांगावी. विठाल महाराष्ट्रात काही ठराविक कीर्तनकार आहेत की ज्यांनी विद्यापीठाच्या पातळीवरती प्रबंध लिहून काही सांस्कृतिक तत्वज्ञानाचं वैभव उपभोगलंय. संस्थेनंतर मी स्वतः वैयक्तिक म्हणजे औसेकर महाराज MA PhD प्रबंध, मामासाहेब स्वतः MA फिलॉसॉफी तत्वज्ञान, शास्त्री महाराज स्वतः MA PhD तत्वज्ञान विषय, त्याच्यानंतर मनमाडकर महाराज अद्वैत वेदांत फिलॉसॉफी तत्वज्ञान हा त्यांचा स्वतंत्र विषय, लहवीतकर जगद्गुरु तुकाराम महाराज प्रबंध, रविदास सिरसाट तत्वज्ञानाचा प्रबंध आणि माझा लिटरेचर साहित्य हा प्रबंध. मी 10वी नापास होतो. न घाबरता, न डगमगता, प्रपंचाला, सुखदुःखाला, घरातल्या उपभोगाला सामोरं जाऊन गरिबीतनं मी आळंदी तीर्थक्षेत्र गाठलं. मुक्त युनिव्हर्सिटीचं BA MA तत्वज्ञान पूर्ण केलं. त्याच्यानंतर बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी आणि योगा सायन्स कम्प्लीट केलं, शास्त्री कम्प्लीट केलं, संगीत विशारद कम्प्लीट केलं, हिंदी पंडित कम्प्लीट केलं. त्याच्यानंतर पुन्हा मला आता आयनॉक्स ओपन युनिव्हर्सिटी ऑस्ट्रेलियाची मानद आचार्य उपाधी मिळाली आणि गेल्या 15-20 दिवसात नाशिकात संस्कृत लोकमान्य टिळक इंदोर विद्यापीठाची डॉक्टर ऑफ लिटरेचर डिलीटही मिळाली. आणि व्हॉट्सअपला तुम्ही तपासा, तुमच्याकडे कोणाकडे तरी आलंय. परवा दिवशी नाशिकला मला त्या काही विद्वानांच्या सभेत विवेक शास्त्री गोडबोले, अजून कोणी एक पंचांगकर्ते सोमन शास्त्री, कथक नृत्यातली पुण्यातली स्त्री होती आणि त्या चित्रीकरणातले ETT फाउंडेशन नंतर जे कमर्शियल आर्ट शिकतात त्यातले सावंत बंधू होते की ज्यांचे मॉरिशस लंडनला चित्र तपासण्याकरता पाहण्याकरता भारतातले जातात. ते एकन कीर्तन क्षेत्रातला मी संत परंपरेतला. तर तो हा समाज गुण गौरव पुरस्कार मिळाला. हे मिळालं हे मी का सांगतो, प्रयत्नाची पराकाष्ठा केल्यानंतर वाळूतनं तेल गळतं ही जी जुनी म्हण आहे ती कृपया तुम्ही विसरू नका. नाहीतर माझ्या जीवनात खेड्यातली भिक्षुकी, पूजापाठ आणि सत्यनारायणाशिवाय माझ्या वाट्याला काही आलं नसतं. ते वाईट आहे असं मी म्हणत नाही, पण त्याचा उपभोग मला भोगावा लागला असता आणि विचाराची धारा लोकांना देता आली नसती. माणसाने जन्मभर विद्यार्थी राहावं, प्रचंड वाचावं, खूप वाचावं. नोबेल पारितोषिक विजेते काही तत्ववेत्ते रेल्वे स्टेशनला उभे होते. एकाने सांगितलं, मी फिजिक्स तत्ववेत्ता आहे, मी जिओग्राफी जाणतो, मी केमिस्ट्री विषयाचा आहे, मी अमुक आहे, झुऑलॉजीचा आहे. त्यांनी सांगितलं, मला अजून त्यातलं काहीच कळलं नाही. जे ज्ञाते लोक आहेत, जो झाला म्हणे तो काही चिन्हे नाही, मला अजूनही अभंगाचा अर्थ कळत नाही, ओवीचा अर्थ नीट कळत नाही, समय सूचकता कळत नाही, स्वर लागत नाही, ताल कळत नाही. तुमच्या सगळ्याच्या कृपेने मी इथे उभा आहे. विठाल महाराष्ट्रात बीड जिल्ह्याचं एक सौभाग्य, महाराष्ट्रात बीड जिल्ह्याचं सौभाग्य. क्षमा मागतो वारकरी बांधव आहेत तुम्ही, मी एकाच पंथ परंपरेतले उपासक आहेत, प्रचारक आहेत.
फक्त विषयाला तडा जाऊ देऊ नका, भावना दुखवू देऊ नका. फक्त साहित्याचा वैचारिक विचार तुम्ही करा. वैचारिक ज्ञानोबाराच्या कालावधीमध्ये मराठीचं संस्करण समाजामध्ये झालं हे म्हणणं कितपत उचित होतं. बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुका ओलांडल्यावरती शहागड नावाचं गाव लागतं. औरंगाबाद, जालना जाताना, वडीगुद्रीला इत्यादी प्रवास करत असताना महानुभवाच्या कुळामध्ये जन्माला आलेली उपदेशी स्त्री, तिचं नाव महदंबा, तिने महदंबेचे डोहाळे नावाचं मराठी प्रकरण ओवीबद्ध हे 13व्या शतकाच्या आधी लिहिलं होतं. याची जाणीव अभ्यासकाला असावी. मी अभ्यासकांच्या करता बोलतोय, संशोधकांच्या करता बोलतोय, वाचकांच्या करता बोलतोय, साहित्य, लालित, इंडियन हिस्ट्री जाणणाऱ्यांच्या करता मी बोलतोय. बीड जिल्ह्यात जोगेश्वरी माता, तिचं नाव योगेश्वरी. योग, जोग, योग शब्दाचा अर्थ जोडणे. जिने आपलं नातं कालभैरवनाथाशी जोडलं. कालभैरवनाथ हा भगवान शंकराचा अवतार. काशिका पुराधिनाथ कालभैरवं भजे. भूतसंघ नायक, भूतसंघात राहणारा, भूते बेताळे नाचती, हर्षयुक्त उमापती, त्या कालभैरवाबरोबर जिचं नातं जुळलं आणि बीड जिल्ह्यातल्या आंबेजोगाईची मा जोगेश्वरी कन्यादान करून बीड जिल्ह्यानं जुन्नर मंचर भागातल्या काशीच्या कालभैरवाला पाणीग्रहण केलं. लग्न लागलं. त्या जोगेश्वरीच्या दर्शनाकरता सभापती झालेले, केंद्रीय मंत्री झालेले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले मनोहरपंत जोशी, प्रमोदजी महाजन आणि गोपीनाथराव मुंडे श्रद्धेनं पाया पडत असायचे. विठ्ठल श्रद्धेनं पाया पडत असायचे. हे बीड जिल्ह्याचं सांस्कृतिक वैभव. मुकुंदराज दासोपंत या बीड जिल्ह्याच्या मातीत जन्माला आले. मुकुंदराजांचा ग्रंथ आणि दासोपंतांची पासोडी, म्हणजे मुकुंदराजांनी गीतेवरती मराठीतला पहिला ग्रंथ लिहिला. म्हणजे 13व्या शतकात ज्ञानोबाराच्या आधीची बीड जिल्ह्याची सांस्कृतिक मराठी भाषेची क्रांती. हे आर्टिकल कुणी ग्रामीण भागातील पत्रकार असतील तर अवश्य हे निवडा तुम्ही, जमलंच तर तुम्हाला द्या छापा. माझ्याबद्दल म्हणत नाही, विचार लोकांपर्यंत जाऊ द्या, हा माझा हेतू आहे. ही क्रांती आहे महाराष्ट्रात बीड जिल्ह्याची. केवळ ऊस तोडांचा, गरीबाचा, दिनदुबळ्याचा, लाचारी पत्करणांचा जिल्हा नाही, हा क्रांतदर्शी महापुरुषाचा जिल्हा आहे. ईश्वर भारती इथेच जन्माला आले. गिरी आणि भारतीचे मठ याच महापुरुषाने स्थापन केले. आदिनाथापासून परंपरा आदी जाण या मठाचे मठाधिपती स्वतः वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे भाऊ ठरले. भाऊंना मी मदनलाल झुंबरलाल सारडाच्या पडवीत नवगण राजुरीला लहानपणी पाहिलं. जबडा सिंहासारखा, आयाळ जबरदस्त, गोल चेहरा, पठड्या मिशा, कळीचा फेटा, इथं गुंडी बांधलेली, धिप्पाडशे. बाबांना मी पाहिलं नाही. विठ्ठल बापानं आणि आत्माराम पाटील आणि आपल्या बीड जिल्ह्यात मला गाव आठवत नाही, काकडेऱ्याचे भागवत मास्तर हे भजन म्हणायला होते आणि भाऊंचं कीर्तन झालं होतं, ऋणू झुणू ऋणू झुणू रे भरमरा. एक केवढी मोठी माणसं. म्हणजे शुकदेवांच्या नंतर, तुकोबाराच्या नंतर वैराग्याच्या व्याख्या घोकण्यापेक्षा इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात. हे फक्त पाठ करून सांगण्यापेक्षा वैराग्यात ज्यांच्या चरणाजवळ लोटांगण घालत होतं अशा या सत्पुरुषाला माझं कोटकोटी वंदन. त्यानंतर षडगुणैश्वर्य संपन्न, पाडळीला जाणं आणि येणं, पाडळीला जाणं आणि येणं, जन्मस्थान सावरगाव, जन्मतच उपजतच नाव श्रीहरी, उपजतच पंचांगात आलेलं नाव श्रीहरी. पत्रिका ज्यांनी पाहिली ते दासोबा मांडे कोतवाल गल्लीत बीडला मधोराम मंदिराजवळ राहत असायचे. ती बाबांची पत्रिका मी अजूनही त्यांच्याकडे कधी गेल्यावर निहाळतो. जन्मप्रसंगाला कृष्ण आणि रामाला जसे सर्व ग्रह उच्चीचे होते, म्हणजे प्राबल्याचे, प्रभावी होते, पथदर्शक होते, तशी प्रभावी कुंडली न्यूटन, आइन्स्टाईन, सॉक्रेटिस, कास्मादेगाडा, लुसिफस, तुकोबारा, ज्ञानोबारा नंतर फक्त प्रभावी पत्रिका वंदनीय भगवान बाबांची.
मी स्वतः अनुभवली. मी कर्म करीत नाही, पूजा करत नाही, मला पंचांगातलं काही कळत नाही, पण जे जाणतो ते डेफिनेटली करेक्ट, पक्क, हे मी स्वतः अनुभवलं. त्याच्यानंतर पुन्हा रामचंद्र भारती महाराज तिप्पटवाडीला झाले, गंगा भारती, संतोष भारती हे बेलेश्वर आणि पिंपळवंडीला झाले, काही तिप्पटवाडीला झाले. पुन्हा याच मातीत शुकदेवांच्या नंतर लोहपुरुषासारखा दिग्गज धिप्पाड पुरुष, जोग महाराजांच्या परीक्षेला उतरलेला एक राजपूत कुळातला धिप्पाड धर्मवेत्ता नेता बीड जिल्ह्यानं दिला. आणि भगवती मातेच्या आईच्या पोटात 18 महिने ज्यांनी वास्तव्य केलं असे बंकट स्वामी याच पवित्र मातीमध्ये. स्वामींचे पुतणे आणि बाबासाहेबांचे पटशिष्य गाणं, लकप, वाजवणं, अभिनय, स्वर, ताल, लाय, वक्तृत्व शैली, सामाजिक शैली, लोकाशी नातं, राजकीय वर्चस्व, या सगळ्या गोष्टीत भीमसिंह महाराज याच पवित्र मातीत उदयाला आले. याच पवित्र मातीत उदयाला आले. या बीड जिल्ह्याचं ऐश्वर्य वर्णन करावं तेवढं थोडं आहे. रामकृष्ण वरदगावकर महाराज याच बीड जिल्ह्यात उदयाला आले. एवढंच नाही, पद्मश्री पखावजाचा किताब राष्ट्रपतींचा ज्यांना मिळाला ते शंकरबापू आपेगावकर, आपेगावी, केस तालुक्यात याच बीड जिल्ह्यात जन्माला आले, याची जाणीव तुम्हाला असली पाहिजे. महाराष्ट्रातल्या सगळ्या पखावज वादकाला अल्ला रखा साहेबापासून ते परवीन सुलतानापर्यंत आणि बडे गुलाम आ खान साहेबापासून ते थेट पंडित जितेंद्र अभिषेकीपर्यंत आणि भीमसेन जोशी पासून ते थेट अजित कडकड्यापर्यंत ज्यांच्या वाजवण्याचा दरारा होता ते सुभाषबाबू देशमुख याच बीड जिल्ह्याच्या मातीत जन्माला आले. अभिमन्यूमुळे याच मातीत जन्माला आले. धर्मराजबा सोळुंके याच मातीत जन्माला आले, याच मातीत. म्हणजे महाराष्ट्रातल्या थोर सप्ताहामध्ये बीड जिल्ह्यातला विचारवंत कीर्तनकार नाही असा महाराष्ट्रात सप्ताहच मोठा नाही. आत्मविश्वास म्हणजे इतरांच्या बद्दल मी अवहेलना करतो असा कृपया अर्थ लावू नका, पण बीड जिल्ह्याची ताकद आगळ्या वेगळ्या प्रकारची. खानदेशानं महाराष्ट्राला शिक्षक दिले, विदर्भानं प्रेम दिलं, पण मराठवाड्यानं विचारवंत दिले. याच क्रमप्राप्त परंपरेमध्ये ज्यांनी वारकरी जीवन जगलं, तत्ववेत्ता वेगळा, वैचारिक पातळी वेगळी, वैदांतिक न्यायसूत्राची परिभाषा, ब्रह्मसूत्राची, उपनिषदाची वेगळी, पण वारकरी जीवन जगणं वेगळं. हे वारकरी जीवन पांढरा धवर शुभ्र अंगरखा, गोपीचंदनाचा तिलक, आज्ञाचक्रावरती बुक्का भाळी विलसत असे, पांढरं मुंडास, हातात काठी आणि एका हातात पताका, आणि सदैव विनम्र वाकलेला माणूस, वारिंग वारिंग करोती इति वारकरी. या महापुरुषाला माझं पुन्हा एकदा वंदन करतो आणि अभंगाकडे बोलतो. समाज कमी असला तरी जाणता वर्ग आहे, पुष्कळ लोक जाणते, म्हणून कीर्तनकारांनी भाष्कळपणा करण्यापेक्षा वैचारिक सूत्रबद्ध धारा लोकांच्या गळी उतरवणं आता काळाची गरज आहे. विनोद व्हावेत, ते असावेत, मधून मधून लोकांना चार्जिंग करावं. बॅटरी डाऊन झाल्यावर पुन्हा पिन जशी आपण लावतो तशी या बॅटऱ्या डाऊन होऊ शकतात, पण त्यांना चार्जिंग पुन्हा पुन्हा करावं लागतं, पुन्हा पुन्हा खटका बटन दाबावं लागतं. मी या सगळ्या मोठ्या शेतीचा बागायतदार आहे 11 पर्यंत, कुठल्याही रोपावरती रोप पडू देणार नाही. मी योग्य वेळेला कीटकनाशकांची फवारणी करणारच, आणि फवारणी करूनही रोप सुकले तर मी उपटून त्याला बांधावर फेकून देणार, म्हणजे त्या रोपामुळं इतर रोपाला रोग येऊ नये. वारकरी संप्रदायात जुन्नर तालुक्यानं एक क्रांतीरत्न, क्रांतीवीर, धैर्य, शौर्य, ताकद, विचाराची धारा देणारा एक महापुरुष दिला. त्यांचं वंदनीय नाव रामदास महाराज मनसुख. शासनाच्या प्रत्येक गोष्टीला बळी न पडता, पाय न चाटता वारकरी संप्रदायाला काय अपेक्षित आहे, ज्वलंत हिंदुत्व कसं असावं, गोपालन कसं करावं, युवकांचं व्यसनमुक्त जीवन कसं व्हावं, याकरताच महाराष्ट्रात कराड प्रांतात तात्यांचा जन्म झाला. गोरोबा काकांच्या पट्ट्यामध्ये संदीपान बाबांचा जन्म झाला. जुन्नर मंतर पट्ट्यामध्ये पुन्हा पांडुरंग महाराज बोले उदयाला आले. कळलं? ज्ञान चैतन्य, आत्मचैतन्य, उमा भारती, भौमा भारती याच पठडीतला एक माणूस स्वामी गणेशानंद सरस्वतीची. माणसं माणसाला कळत नाहीत, हे बीड जिल्ह्याचं दुर्दैव आहे.
प्रतिमा लावली ना, त्या व्यक्तीच्या समाचाराला, त्यांच्या अंत्यदर्शनाला आणि त्यांना श्रद्धांजली व्हायला गोव्याचा मुख्यमंत्री 8 दिवस महाराष्ट्रात राहतो, याची लाज महाराष्ट्राला वाटली पाहिजे. ही गोष्ट लक्षात घ्या. सामान्य गोष्ट ते असते ना, तर बाळासाहेबाच्या घराण्यात आणि पक्ष संघटनेत ही 1.5-2 महिने गेलेली वेळ वाया गेली नसती. मी नवगणराजुरीचा आहे, राजकारण मला बऱ्यापैकी कळतं. हे कृपाछत्र आहे संतांचं. नारायणगड हे गुरुस्थान, गुरुस्थानातनं उदय भगवान गडाचा. यशवंतराव चव्हाणाच्या काळात दौम्य गडाचं नामकरण झालं भगवानगड. गहिनीनाथ गड हे ठराविकच गड बोटावर मोजावेत एवढे देखणे, यापेक्षा अजून न बोललेलं बरं. देखणे गड हा शब्द ऐश्वर्य संपन्न यांनाच ललामभूत खऱ्या प्रकारचा ठरला जातो. अन्यांच्या बद्दल मी अवहेलना व्यावृत्ती अजिबात करत नाही, पण ते ललामभूत ठरते. अगदी जोवरी तोवरी जम्मुक करी गर्जना, जवळ त्या पंचांना अस्वलाचे वाघाचे कपडे घातल्यामुळे ताकद निर्माण होत नसते, ती स्वयंभू असावी लागते. विठाल आळंदीच्या काळात शास्त्रींची भेट झाली की त्यांनी मला म्हणायचं, तू वैदिक कर्म शिक. आपल्या बीड जिल्ह्याला ज्ञाता ब्राह्मण अपेक्षित आहे, तू हे शिक, स्वामींच्याकडे राहा. मला कर्मकांडाची मुळात आवडच नव्हती. ते वैत आहे असं मी म्हणत नाही, आवड नव्हती. का नव्हती? माझ्या बाप्पाने मला एकदा सत्यनारायण करायला पाठवलं होतं. फक्त गावाचं लोकांचं नाव सांगत नाही, मला काही दिवस इकडे जगायचं. अधिक कृत्य केल्यावर महाराष्ट्रातले लोक चांगल्या माणसाला ठेवत नाहीत. विठाल जगाचं भलं करणाराला सुखात जगू देत नाही. अगदी ब्लॅक पैसा व्हाईट करावा म्हणून रामदेव बाबांनी आंदोलन छेडलं. रातोरात सैन्य त्याच्या संमेलनात शिबिरात सोडलं. अण्णा हजाऱ्यासारख्या तत्ववेत्यांना सध्या तरी शांत बसावं याविना दुसरं काही कर्तव्य शिल्लक नाही. ज्यांनी ज्यांनी क्रांत्या केल्या त्यांना हे लोक ठेवत नाही. ही आपली माती ना आपली माणसं, आपल्या हातानं आपल्या माणसाला मातीत घालणं हा लाज वाटण्यासारखा प्रकार आहे. ही गोष्ट तुमच्या लक्षात यावी एवढी तुमच्या चरणी माझी वंदन आहे. कळत नाहीत माणसं. एक वाक्य बोलू का? तुम्ही टाळ्या द्या. वाक्य बोलू का? गावाला, नात लगाला, परिसराला, जिल्ह्याला, प्रभागाला जी व्यक्ती कळत नसते तोच महात्मा आणि महापुरुष इतिहासात असतो, याची जाणीव आता माझी बीडकडे कीर्तनच नाही. आम्ही कुठं जगतो? कराड, सातारा, सांगली, बारामती, कोल्हापूर, पुणे, पूर्ण ठाणे, रायगड, अलिबाग, श्रीवर्धन, हरेश्वर, त्याच्यानंतर पुन्हा धुलिया, नथुसिंग बाबाच्या दौऱ्यामध्ये धुळा, चोपडा, रावेर, त्याच्यानंतर पुन्हा जलगाव, मध्य प्रदेश, खामणी, बऱ्हाणपूर, मुक्ताईनगर पर्यंत, इकडे पुन्हा कुडली, कर्नाटक, इकडे पुन्हा वडली, नागपूर, अमरावती, पुसद, इकडे कर्नाटक भागात जिकुल मंडल, कल्लाळी या भागात आम्ही जगतो. इकडे अजूनही आणि लोक पाहताना सुद्धा ते राजुरीचं नाही काय आपल्या बामणाचं पोरग याच्या जाती त्या संपत नाहीत. विठाल आपल्या भागाला लागलेला कलंक आणि शाप धुण्याकरता या संतांचा अवतार होता, याच्या जाणीव तुम्हाला असाव्या. त्याची जाती, धर्म, कुळ, गोत्र, वर्ण, प्रांत, गाव, लिंग, भाषा भेद पाहण्यापेक्षा त्याचं कर्तृत्व काय एक घटना सांगतो. तो कर्ण आणि अर्जुन हे भाऊच हो. कर्ण आणि अर्जुन भाऊच. फक्त उत्पत्तीच्या संबंधाने अधिकची किस्सा करू नका. क्षमा मागतो, अधिकची किस्सा करू नका. योग असा की कृष्ण म्हणाले माझा अर्जुन धनुर्धर आहे, तो फार मोठा योद्धा आहे. ही वार्ता नारदांच्या करवी कर्णाच्या कानावर गेली आणि कर्णाने कर्णप्रत्यंच्या ओढली. म्हणजे बाण त्याची दोर कानापर्यंत ओढणे, कर्णप्रत्यंच्या ओढणे, कानापर्यंत ओढली आणि कृष्णाला संदेश दिला. काय संदेश दिला माहिती का? हे कृष्णा, तू नको त्याला पाठिंबा देऊ नकोस. हे तुझं कृष्ण कारस्थान, काळे राजकारण कृपया बंद कर, छुपे कावे बंद कर, गमिणी कावे बंद कर. तुझ्या अर्जुनात हिंमत आहे, ताकद आहे ना,
तुझी फार भावना आहे ना, तुला वाटतं ना प्रौढी मिरवतोस ना, त्याला म्हणून लंगोट कस ये पटांगणात, मग पाणी पाणी आणि दूध दूध, निरक्षर विवेक न्याय कळत, ताकद आहे ना लंगोट कस, ओढ म्हणाव बाण आणि सोड माझ्याकडं. महाभारतात सूत्र आहे, श्लोक आलाय, सूतो वा सूत पुत्रो वा यो वा को वा भवाम्यहम. मी कुठे जन्माला आलो, माझा बाप कोण, माझी पैदास कशी झाली, यापेक्षा माझं कर्म काय, हिंमत असेल तर पुढे ये. विठाल. सगळे महापुरुष जातीपेक्षा, त्याच्या वर्णापेक्षा त्यांच्या कर्तृत्वानं थोर झाली, याची जाणीव तुम्हाला असली पाहिजे. मला विवेकानंदाची गोष्ट तुमच्या समोर सांगा वाटायला लागली, तेवढी सांगून टाकतो. शिकागोच्या धर्म परिषद विवेकानंदांचं व्याख्यान सुरू झालं. गॉड इज लॉ अँड मॅन इज लॉ, द ग्रेट फिलॉसॉफी भगवद्गीता सुरुवात झाली. आयडल मॅन इज डेव्हलप वर्कशॉप सुरुवात झाली. टाळ्यांचा कडकडाट झाला. त्या लाख म्हणाला क्षणात तुटले बंद, लागला जीवाला छंद विवेकानंद, छंद विवेकानंद. एक दिखणी पोर समोर आली, तिने चरणपादुका धरल्या, गुलाबाचं पुष्प हातात दिलं, वंदन केलं आणि तिने भावना व्यक्त केली. स्वामी, माझी एक भावना आहे, पण मला पहिल्यांदा वचन द्या. स्वामी म्हणाले, मला अर्थ कळल्या विना वचनात मी गुंतू कसा, काय भावना आहे तुमची सांगा. माझी भावना अशी आहे की तुम्ही माझ्याशी लग्न करावं आणि तुमच्यासारखा देखणा पोरगा मला विद्वान व्हावा. विवेकानंद म्हणाले, फार अडचण नाही, मी लग्न करायचं, माझ्यासारखा मुलगा तुम्हाला व्हायचा, त्यापेक्षा तुम्ही एक व्हा ना, तुम्ही माझी आई व्हा, मी तुमचा मुलगा होतो. ही वृत्ती तुमची माझी होत नाही ना, तोपर्यंत दाड्या वाढवा, अजाटा ठेवा, गुफी चंदन लावा, उरलं इकडं लावा, एवढं गुफी चंदन लावायचं इथून असं इथपर्यंत, काय तर म्हणे असा ठळक वारकरी दिसला. कबीर महाराज म्हणले, या लोकांपासून सावध राहा. मी म्हणत नाही, कोण म्हणले? कबीर. कबीर महाराज म्हणाले, लंबातील मधुर बाणी हे तो बदमाशो की निशान. हे दिसतात एवढे सात्विक नाहीत आणि भोळे तर अजिबात नाही, फक्त दिसायला भोळे, पण 7-12 8चा उतारा वेळच्या वेळेला काढतात. एवढाही भावानी कोरलेला सहन होत नाही. यांना गाथा ज्ञानेश्वरीचं चूर्ण जरी गरम पाण्यात सकाळ संध्याकाळ दुपार दिलं तर यांच्यात बदल होणार नाही. ते फक्त पंक्तीच्या कामाचे. विठाला माझा अट्टाहास आहे, तुम्ही माना न माना, मला पुढे बोलवा न बोलवा, मला काही घेणं न देणं नाही, काही कारणच नाही त्याचं. मी शंभरात माशी कधी घोटळलाय, स्पष्ट वक्ता सुखी भव. मला जे वाटेल ते स्वच्छ सांगतो. आपल्याकडं परंपरा 50-50, 60-60 वर्षाच्या, क्षमा मागतो, पण परिवर्तनशीलता शून्य, बदल. कीर्तनकारच टाळकऱ्याला म्हणतो चुना आहे का, लोकात बदल कधी होणार? शिक्षकच विद्यार्थ्याला म्हणतो पुढे घेऊन ये, बदल कधी होणार आहे? त्या पुण्याकडची, नाशिकाकडची, खानदेशातली सप्ताह छोटी असतात, पण अगरबत्त्या माललेल्या, फुलं लावलेली, याला फुलांचा गुजरा, स्वच्छ आच्छादन केलेलं, अगदी अत्तराचा फाया लावलेला, फुलं मध्ये बांधलेली, फुलांच्या कुंड्या घातलेल्या, उच्चासन ठेवलेलं, येतानाच गरम पाणी धुण्याकरता तिथे डोक्याचा टॉवेल नॅपकिन ठेवलेली. या सगळ्या गोष्टीचा आपल्याकडे प्रचंड अभाव आहे. गर्दी खूप आहे, दर्दी कमी आहे. ते वाढावेत, लोकात बदल व्हावा, लोक व्यसनमुक्त व्हायला पाहिजे. माझं वाक्य ऐका. भ्रूणहत्या थांबायला पाहिजे, वाक्य नीट ऐका. गोहत्या थांबल्या पाहिजेत, शास्त्र संत वचन आहे. आज पाऊस का पडत नाही, अवर्षण का पडलं, लोक दुःखी काय, देशोधडीला जायची पाळी का आलं, व्यसनाधीन का झाले, व्यभिचार का वाढला, फ्रॉड का व्हायला लागले, मातेला माता, बहिणीला बहिणी का मानत नाहीत, कारण काय? संतांचं वचन आहे, जे देशी गोहत्या घडे ते देशी पर्जन्य न पडे. विठाल. ब्राझीलच्या विद्यापीठात एक चर्चासत्र असं झालं, त्याची स्क्रिप्ट मी आता इंडियन एक्सप्रेसला वाचली. त्याचा अनुवाद डॉक्टर निर्मळांच्याकडनं मराठीत करून घेतला. मला समोर काही इंग्रजीचं ज्ञान नाही, काही ठराविक शब्द कळतात, काही कळत नाही. जे कळत नाही ते कळत नाही म्हणणं काही पाप थोडंच आहे. मी मराठी ट्रान्सलेशन त्यांच्याकडनं करून घेतलं. ब्राझीलच्या विद्यापीठात एक संशोधन, एक सेमिनार, एक चर्चासत्र असं झालं की महाराष्ट्रात, हिंदुस्थानात हे भारतीय लोक, आर्य लोक, संत लोक, ऋषी लोक गायीचं पालन, गायीची पूजा का करतात, त्यांचा कसा हा अंध स्वभाव आहे, ते कसे वेडी आहेत की गायीच्या पोटात 33 कोटी देवता आहेत हे असं म्हणतात तरी कसं. तर त्यांचं संशोधन आहे, ते 33 कोटी देव आहेत ही आपली भावना आहे, पण गायीच्या दुधामध्ये कळलं का 33 कोटी देव अणू आहेत, देव अणू.
देव आणू. आणि त्या देव आणूमुळं शुद्धीकरणाचं दूध पिल्यानंतर बद्धकोष्ठता होत नाही, खाल्लेलं अन्न पचायला लागतं. गोमूत्र आणि तुळशी दल एकत्र करून लावलं तर फंगल इन्फेक्शन होत नाही, त्वचा विकार होत नाही, गजकरण नायटा होत नाही, हाडं ठिसूळ होत नाहीत, श्वास उत्तम चालतो. या सगळ्या वैज्ञानिक भूमिका तिच्यामुळे घडतात. गाव विश्वस्य मातरम विठाल. सुना, लिकी, बाळा, घर, गाव, गल्ल्या, मोहल्ला, तांडा, शहर, वारकरी विचाराने धवळून निघाले पाहिजेत, बदलले पाहिजेत. केवळ 3-3 तास भजन अजिबात नको, बदल अपेक्षित आहे. भजन कीर्तन झालं की सुरू होतं काकड्यापर्यंत. काही गुळावर तुटून पडतात, काही बिड्यावर तुटून पडतात, काही चहा मागतात तर काही तंबाखू चोळतात, काहींना दात नसतात, काहींना आवाज नसतात. किती दिवस मारणार. जेव्हा तुला दात होते तेव्हा तुला लाज नाही वाटली भाडव्या. जेव्हा तुला पाय होते तेव्हा तीर्थयात्रा तुला सुचल्या नाही, रंडीबाजी केली, धाब्यावर गेलास, मेलास, तुला तीर्थयात्रा कळल्या नाही. जेव्हा डोळे होते तेव्हा तुला ज्ञानेश्वरी गाथा वाचता नाही आला, आणि डोळे गेला इच्छा आहे पण दिसतच नाही. नको ते पाहिलंच ना जन्मभर, कसं दिसेल तुला विठाल. अजूनही ज्यांचे लाकडं नदीला गेलेत, रॉकेलचा डबा गौऱ्या नदीला पोहोचल्यात, असे लोक एसटीत शीट धरल्यावर फेटा फेकतील, उपरणं फेकतील, पंचा फेकतील, लुंगी फेकतील आणि धरून बसतील. कंडक्टर विचारतो कोण येणार आहे, कुणी म्हातारा आला नाही बसू देणार, म्हातारी आली नाही बसू देणार, मॅडम, सिस्टर, शिक्षका काय तुझे लाकडं नदीला गेले ना, तुझे लाकडं नदीला गेले त्याला आलं. अरे आणि गंध तर फार इथवर लावली नाही, शिवली फेटातून बाहेर आली. काय जाळायचा त्याला विचार. लोकांना धर्माबद्दल फार प्रेम नाही. मी मागवा विषय राहिला माझ्याकडनं, माझ्या वडिलांनी मला पूजा करायला पाठवलं, सत्यनारायण करायला गेले. आणि त्या यजमानाला आणि यजमानाच्या बायकोला, यजमान म्हणजे ते कर्म करणारे घरचे लोक, भलते लोक फुगी. मी त्याच्यामुळे धंदा सोडून दिला. ते केळीचे कुंट आपणच बांधायचे, आंब्याची डाळी आपणच बांधायची, पूजा तुम्हीच मांडा, प्रसाद तुम्हीच करा, यानं फक्त आयत बसायचं आणि पाहुणे येईपर्यंत आठायचं. आणि उरका लवकर वेळ, पाहुणे यायचे दम निघत नाही काय, आणि द्यायला 5 रुपये. ते पण बाजारी शनिवारी भेटायचं वडाखाली. ते नीट असलं तर त्याचे 5 जर ह्याच्यात गेले ते मग कधी पूजा गेली. मी त्याला म्हणलं लाव डोळ्याला पाणी, त्याने डोळे त्याचे सोडले, माझ्या डोळ्यात बोलला. काय तरी तुझ्या काढी लावा माझी तुम्हाला प्रार्थना आहे, तुम्ही माना न माना, संतांची प्रार्थना आहे. फक्त मी हा माल निरोप तुमच्याकडे देतो. दोन्ही पक्वाचे मला स्वर द्या, एक प्रमाण म्हणायचं तुमच्या पाठात नाही, सगळ्यांच्या पाठात नाही. किंवा मला आवाज नाही, माझा आवाज तर इन्फेक्शनमुळे त्रास होतोय, मला इंडोस्कोपी झाल्यामुळे सर्जरी झाली आहे, तुम्ही मला मदत करा. हे सगळे टाळकरी माझे कॅबिनेट आहे. काही राज्य मंत्रीत काही अपक्ष आहेत, त्यांना घेऊन चालायचं. मी 11 पर्यंत सरकार पडू देणार नाही. बीड जिल्ह्यात माझ्याकडे व्हिडिओ क्लिप आहे, तुम्हाला कोणाला व्हॉट्सअपवर पाठवायचा असेल मला नंबर द्या. परवा औरंगाबादला कुंभमेळा माझं कीर्तन होतं, शिवाजी वायत आपले नांदेड्याचे पवार त्यांनी कीर्तन ठेवलं होतं. हे सगळे सातारकर, हे रामराव महाराडोक, माझं कीर्तन होतं तिथे, चैतन्य महाराज दिगलूरकर कीर्तन होतं. ते हरिभाऊ पागडे कीर्तनात येऊन बसले आणि तोपर्यंत काही जुळवाजुळी झाली नव्हती. मी 2 तास कीर्तनात त्यांना हे सांगितलं, नमस्सभाभ्य सभापतीभ्यश्च ओ नमो नमो गणेभ्यो गणपतीभ्यश्च ओ. वेदाला सभापतीपद कसं अपेक्षित आहे, कंट्रोलिंग कसं करावं, सदस्य कसे सांभाळावे, सभात्याग कसा करावा, कामकाज तहकूब कसं करावं, 2 तास सांगितलं त्यांनी. आणि शेवटी त्यांनी मला सत्कार शारशीट फळ दिलं. मुद्दा असा आहे की वक्त्याचा चहुअंगाचा सर्व अंग विकसित वाचन अभ्यास असेल तर त्याचा स्टडी असेल तर विचार त्या प्रसंगाला त्याला देता येतात. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ आपण चिंतन करताना गणपती मांडायचा आहे भाद्रपदामध्ये, गणपती सांगायचा आहे. गणपती धिप्पाड आहे, गणपती विद्वत्तेचं माहेर घर आहे, गणपती ज्ञानाचा संग्रह आहे, गणपती बुद्धी प्रदाता आहे, गणपती बुद्धी लक्षण आहे, बरोबर आहे ना, बुद्धीचा संग्रह आहे. मग या गणपतीचं एवढा मोठा गणपती, त्याचं वाहन हत्ती, उंट,
घोडा सिंहापेक्षित होता, उंदीरच का? त्याही काळात ज्ञानाच्या गणपतीला चलवण्याकरता फाईल ओपन करायला उंदीरच होता, आणि याही काळात संगणक म्हणजे कॅम्प्युटर त्यालाही खुलायला, फाईल ओपन सेव्ह करायला आजही माणूस म्हणजे उंदीरच. हे विचार कीर्तनकारांनी दिलेत, लोक स्वीकारू शकतात. चाललंय खेड्यात म्हणून काय झालं सुनाचं, जेव्हा कुत्री आली दूध पिली म्हणता, ते बंद करणं धंदे आता हे. एका गावात एक म्हातार नवनाथाची पोथी वाचत होतं. नवनाथाची, त्याला घोडं होतं बसायला. पाऊस पडला त्याने ते घोडं पोथीच्याच पलंगाला बांधलं. ऐकताना चौरंग मांडला, पलंग मांडला, तिथंच आंब्याचे वेळे मुळे लागलेले, गुळ सांडलेला, बुक्का तिथंच, निरंजनीचं तेल तिथं सांडलं. शास्त्र सांगतो तैलाद रक्षेत जलाद रक्षेत रक्षेत शिथिल बंधनात मूर्ख हास्तेन दातव्यम एवं वदती ग्रंथहा वा पुस्तका. कोणाच्या हातात देऊ नको, मला नीट बांध, तेलापासून रक्षण कर, पाण्यापासून रक्षण कर, कलशापासून बाजूला मांड, माझा आसन उच्च असू दे. आणि त्याची ती पोथी चालली होती. आता घोड्याच्या कानात पाणी गेलं की घोडं मरतं, म्हणून तो त्या गावातला बाबा, पोथी वाचणारा, गावाचा गुरु, लोकांची श्रद्धा, ती घोडं त्यांनी त्या चावडीत मंडपातच बांधलं. ती घोड्याची जात आणि कुत्र्याची जात आणि बोकडाची जात, 3 जाती घातक आहे. कदाचित त्या परवाला एवढ्या आपल्या बेकार झाल्या, नाहीतरी काय थोडी. आणि श्वान सुकरे पुच्छ नाही पादापरी, मनुष्यपरी कुत्री ती. संत प्रमाण देतोय मी, वाक्य नीट ऐका. ते घोडं बांधलं, ती घोड्याची जात, त्याने तिथं क्षेत्र ओलिताखाली आणलं. मराठी कळ्या लोकांना वेळ लागला, तामिळ करू का? घोड्याने तिथं क्षेत्र ओलिताखाली आणलं आणि खालच्या लेव्हलला कीर्तनकारने बोलायचं, सगळं तिथेच भिजलं. ते काही महिला काही पुरुष उठायला लागले, ओ बाबा ते घोडं घोडं घोडं. बाबा फार चतुर, त्यांनी नसलेली ओवी तयार केली आणि ओवी टाकली. कानिकनाथाचे आशो बांधिले, मूत्रोत्सर्ग केले आणि गाव पावन झाले, कैसा हा आनंद. असं म्हणणार होतो मी. आणि नका पडू गावाचे तुम्ही सगळेजण स्वेटर, कानाला मफलरी, जॅकेट, जॅकेट घालून बसलात, अगदी घुमतून चिटकून बिटकून. सगळ्यांना ऊर्जा निर्माण व्हायला लागली. लेकर लांब उभा केले, त्यांना जवळ घेतलं. आपल्या हिंदू धर्मात आपले लेकर निरागस आधार घेऊन आता जवळ घ्यायला पाहिजेत. इस्लाम कुळात गॅरेजवरचे पोरं हाताला धरून नमाजला नेतात, त्याच्या लाजा आपल्याला वाटल्या पाहिजेत, ही गोष्ट लक्षात घ्या. सुंदर लेकर आहेत. मला खरं ही मुलं गुलाबाची फुलं इतकी सुंदर आहेत. काही गावची मुलं डुकराची पिलं. दर गावात प्लीज पार्लमेंट मेंबर साहेब प्लीज, बऱ्याच गावामध्ये नवीन लेकर भजनी टाळकरी का होत नाही, त्याचं कारण सांगतो. बाबा रागवू नका, जोपर्यंत जुने लवकर मरत नाही तोपर्यंत नवे तयार होत नाही. आपलं लेकरू टाळ घेऊन हरिपाठात भजनात आलं की आपल्याला थोडीच अडवायचंय. हे पोरग म्हणतं आपला टाळ जर यांच्या भजनाला आडवा येतो तर जन्मभर हात न लावलेला, म्हणजे टाळाचा हात सोडतो याला लावतो. काही तर जागेच नाही, काहींचे चेहरे असे ते नुसते असं बघत महाराज संतोष महाराज एका गावात माझं कीर्तन रंगात आलं आणि एका समोरच्या म्हातारीने असा डोळा केला. तुम्ही जे विचार केलं महाराज 11च कीर्तन तुम्ही 10च का संपवलं, मला वाटतं ते म्हणजे नाही त्याला बोकडा डोळा बसला.
म्हणून जरा चेहरे प्रसन्न करतो हे पंडित रविशंकर वगैरे आउट ऑफ लिव्हिंगचे लोक आहेत ना, पुढच्या टाकून देखणे लोक समोर बसतात, म्हणजे ते सांगायला बरं वाटतं ना. नाही तर कितीही सांगा, त्याच्या चेहऱ्यावर भाव नाही, काही नाही, त्यांनी असं वातावरण पाहिलं मला वाटतं फुलं घ्यावेत, यांना श्रद्धांजली व्हावी. पाऊस नाही, धरणं भरले नाहीत, नद्या वाहत नाहीत, ओढे कोरडे पडले, पाणी पाणी करायची पाळी आपल्याला आली. कसली थंडी आहे. मी तर त्या कुंभमेळ्यात प्रयागच्या उघडा होतो 2 महिने. आता श्वसनाचा त्रास व्हायला म्हणून नेहमी अंगात घालतो. तुम्ही सगळेजण मला आळंदीत पाहतात, मी कसा असतो, उघडा असतो. काही लोक मला विचारतात, महाराज तुम्ही कीर्तनात कपडे का घालत नाहीत. मी त्यांना उत्तर देतो, मी ओपन मधला आहे. काही मला प्रेमाने विचारतात, महाराज पिवळे कपडे का घातले, म्हणून मला कावीळ झालेला. तिसऱ्याने मला विचारलं, महाराज हे या वयात हे कपडे पिवळे, मला हळद लागली. तुमचाही झालं. मला हो, एक बामू आहे, खाळसा आहे, मी खंडोबा ज्योतिबा आहे. असं चाललं. अनेक नका पडू गाबाळांचे भरी, कारण तेथे आहे थोरी नागवण. नागवण अपव्यय होणे, नागवण वेळ वाया जाणे, नागवण अनाधिकाऱ्याच्या पाठीमाग लागणे. शब्दानाम अनेक अर्थ. हा एका शब्दाचे अनंत अर्थ प्रतिपादन करता येतील. समयाचे बंधन आपल्याला पाळावं लागणार आहे. कुणाच्याही पाया कृपया पडू नका. मग काही प्रमाण जिकडे पाहे तिकडे देव, विठ्ठल जळी थळी बोललो. अरे जरी असला तरी काही ठिकाणी तो अंश रूपाणी आहे, काही ठिकाणी पूर्ण रूपाणी आहे. लाकडात काष्टात अग्नी सदैव आहे, पण तो सामान्य आणि घर्षण केल्यावर विशेष आहे. विठाल सोनबा ठाकूर, सानोबराय देहूकर, गंगाराम व मवाळ आणि कोंडाजी पंत लोकरे तुकोबारायचे त्या काळातील टाळकऱ्यांची काही नादी यादी तुमच्या समोर मांडली. त्यात मल्हारपंत कुलकर्णी टाळगाव, चिखली, जिल्हा पुणे. देहूला जाताना चिखली टाळगाव लागतं. महाराज वैकुंठाला जाताना त्यांनी टाळ तिथे सोडल्यामुळे गावाचे नाव पडले टाळगाव चिखली. आपल्याकडे पाथर्डीचं नाव आहे. पार्थ म्हणजे अर्जुन. कृष्णाच्या मानेवर मान टाकून रडला म्हणून पार्थरडी, पाथरडी. खरं म्हणजे गाढव आणि वंडी म्हणजे वाळवंट, त्याचं नाव खरवंडी. विठ्ठल. बीडचं जुनं नाव चंपावती नगरियाम. चंपावती, मैनावती, चंपावती या नाथपंथांच्या राण्या. 75 एकरची बीडला तटबंदी बिंदुसरीच्या तीरावरती होती. राज्य होतं. काळाच्या ओघात फारस्यांचे आक्रमण झाले आणि त्याचं नाव पडलं भीर. आणि त्या भीरचं बदललेलं स्वरूप आहे बीड. विठ्ठल. परमात्मा जिकडे तिकडे व्यापक असला तरी सत्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. जिथं सत्यत्व आहे, जिथं आचरण आहे, जिथे भावपराग आहे, जिथे विनम्रता आहे, जिथे चित्ताची शुद्धता आहे, विलोभनीय कार्य, अगणित अमाप सामंजस्य ज्याच्या अंगी आहे, त्याच्या चरणाला लागावा अशी माझी भावना आहे, संतांची भावना आहे. कृपया कुणाच्याही नादी लागू नका. अनेक नका पडू गाभाळा. ते फार काळ टिकत नसतात. विठ्ठल. निर्माण करता येतं पण टिकवणं कठीण आहे. शेत घेणं सोपं आहे, मशागत करणं कठीण आहे. लग्न करणं सोपं आहे, सांभाळणं कठीण आहे. गाडी घेणं सोपं आहे, मेंटेनन्स सांभाळणं अत्यंत कठीण आहे. संस्थान निर्माण करणं सोपं आहे पण सांभाळणं कठीण आहे. बरेच रिटर्न झाले, त्याची जाणकर तुम्हाला सगळ्या असली पाहिजे. अनेक नका पडू गाबाळांचे बरे, कारण तेथे आहे थोरी नागवण. मग मल्हारपंत कुलकर्ण्यांना तुकाराम महाराज म्हणाले, आमचं जे मन आहे ना, ते मन हे मन एव मनुष्यानां कारणं बंध मोक्षयोः. वेदांत सांगतो बद्धास कारण मन. ते मन अत्यंत घातक आहे. मन हे चंचल आहे, चपळ आहे. चंचल ही मन पृष्ठ प्रमाथी बलवत दृढ. घातक आहे हे मन.
मनाजी पाटील देहगावीचा, विश्वास धरू नका त्याचा, कारण हा घात करील नेमाचा, फाशीला दिला याच्या नादीनं लागता. मय्यर्पित मनोबुद्धी, हे अर्जुना मनबुद्धी सहित ज्ञानोबा वर्णन करतात, माझ्या चरणावरती अर्पण कर म्हणजे सुखाला पात्र होशील. तुकाराम महाराज म्हणाले, गंगाराम बुवा, मल्हारपंत, रामेश्वर भट्ट, कान्होबा, सोनबा ठाकूर, ऐका माझं, आम्ही संतांनी आमचं मन इकडे तिकडे धावू न देता सत्य परब्रह्माला जाणण्याकरता तयार केले पहिले चरण. तुमच्या मनाचा विषय सत्य. आता सत्य काय शोधायचं आपल्याला. तास, 2 तास, 40 मिनिट, 30 मिनिट, 20 मिनिट, तुम्ही जसे मला रिस्पॉन्स करताल तसे, तुम्ही जसे माझ्याशी तसा मी तुमच्याशी. यथामाम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्. हे ग्रामर भगवंताला कळलं होतं, टिट फॉर टॅट, जशास तसे. तुम्ही जसे माझ्या करता तसा मी तुमच्या करता. तुम्ही झोपले माझं जय विठ्ठल, तुम्ही खुल्ले मी पाणी देत राहील विठ्ठल. सत्य आम्हा मनी, आमच्या मनाचा विषय आहे सत्य. आता शोधू सत्य म्हणजे काय. सत्य बराबर यज्ञ नहीं और झूठ बराबर पाप नहीं, कबीरांचं वचन. सत्यासारखा यज्ञ नाही. सत्याम नास्ति परो धर्म, हा सत्यासारखा जगाच्या पाठीवर मोठा धर्म नाही, यज्ञ नाही. आपलं भारतीयांचं महावाक्य, घोषवाक्य, सत्यमेव जयते असत्यमेव जयते, सत्यमेव जयते. आत्ताची घटना आहे, असत्यमेव जयते सत्यमेव न जयते. सत्यमेव जयते जर असतं तर कोळसा घोटाळा झाला असता. सत्यमेव जयते असते तर आदर्श घोटाळे झाले असते का, गायींचे चारे खाल्ले असते का, सिमेंट वाया गेलं असतं का, सार्वजनिक संडास खाल्ले असते का, म्हणजे सीमा खाल्ल्या असत्या का, असं मला म्हणायचं. सत्यमेव जयते वा असत्यमेव जयते. आपल्या लँडलाईन रिसिव्हर फोनवरती एक वाक्य असतं. काय असतं, अहर्निशम सेवामहे. बरोबर आहे ना. 2-2 दिवस डायल करा, फोनच लागत नाही. नाव काय, अहर्निशम सेवामहे. काही फोन दिवसभर म्हातारे टावर खालीच रेंज नाही. सत्यमेव जयते असत्यमेव जयते. पोलीस खात्याचं वाक्य. बोला बोला, काय वाक्य, मला भीती वाटतो. सदरक्षणाय. हे तसं होतंय काय. गांजा, चरस, आफू, फ्रॉड करणारे, बाटल्या पुरवणारे, नको ते पाप कृत्य करणाऱ्याच्या गाड्या समोरून जातात आणि कीर्तन करून चाललं की गाडी उभी करा, बोनट वर करा, शिटाखाली काय, बुक काय, नारळ आहे, तुम्ही काय करता मला तमाशा. गाडी कोणाची म्हणून माझी, तुम्ही कोणाची मुलं गाडीच आहे. गाडी कुठली आहे, बीडची आहे. बरं, इकडं कसं काय आलं, मुलं कीर्तना करता आलो. बरोबर, कीर्तन करता का, हा हा. बरं, पास वगैरे आहे. मग मी एकाच टायमाला 5-7 आयडेंटिटी ठेवलेत माझ्याकडे. 7-8 आयडेंटिटी. एक माझ्याकडे एक आयडेंटिटी असे, नॅशनल मॉडेटर म्हणजे नॅशनल राष्ट्रीय समन्वयक मानवाधिकार संघटना, वारकरी मंडळ केंद्रीय संघटक, कुंभ परिषद राष्ट्रीय सचिव, शांती फाउंडेशन प्रेसिडेंट, ओंकार शक्तीपीठ राष्ट्रीय सचिव. हे सगळे ठेवले. एकनाथ खडशांचं एक पत्र, ताईंचं एक पत्र, माझी आजींचं एक पत्र, IRBचं अण्णांच्या काळातलं एक पत्र. सगळे पत्र घेतले की कोलताही टोल नाका सुटून जातो. मला आमची घरची कधी कधी, मी अजूनही प्रपंचात आहे. बाळासाहेब जन्मभर भगव्या कपड्यात प्रपंचात राहिले की नाही, हे जागेत का तुम्ही सगळेजण. मी पिवळ्या कपड्यात राहिले. मी स्वच्छंदी जीवन आहे, मी भगवे पण घालणार, मला आनंद मिळतो, मी घालणार. हे कशाला ते कशाला, तू काय माझा बाप आहे काय विठाला. मला एक जण मला महाराज हे कपडे बदलले, दाढी ठेवली, आम्हाला वाटलं संन्यासी. ह्या बरोबर कोण आहेत, मला बायको माझी. मी संन्यास घेतल्यावर त्या कशा बरोबर, दुसरी ठेवण्यापेक्षा पहिली काही वाईट. मला शिकवायचं नाही, मला विठाला कपडे
बदलायचे, नको तसं वाईट वागायचे, पाय तोडले पाहिजे. विठाला सगळ्याचा अर्थ असा आहे, टाळ्या द्या तुम्ही वाक्य कळल्यावर. भगवा, भयरहित, गर्वरहित आणि वासनारहित, त्याचं नाव भगवा. संतांनी प्रमाण दिलं, वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला. त्याला म्हणू नये साधू जगी विठंबणा मला. हे का घालतो? मला आवडतात. मी साधू समाजात काम करतो, मी प्रपंच उत्तम करतो, परमार्थ उत्तम करतो. ज्याला व्यवहार करतो त्यांनी ह्या काळात जगावं, नाही तर प्राण द्यावा, दगड बांधावा, तळ्यात जीव द्यावा. व्यवहार कळला पाहिजे. जोडून या धन उत्तम उदास विचारे, हे कळलं पाहिजे. आमची कधी कधी माई मला म्हणत असती, एवढे 10-10, 20-20 कीर्तन सलग करता, एकच नारळ कसा काय घरी आला? म्हणलं माझ्याबद्दल तुला शंका काय यावी? तुम्ही जागेत ना 2-3 30-30 कीर्तन करता, एकच नारळ कसं काय घरी आला? म्हणलं तुला डोकं असतं तर तू माझी बायको झाली नसतीस, तू माझा नवरा झाली असतीस. तुला डोकं कमी, त्यामुळे तू माझी बायको, मी तुझा नवरा. पण मला सांगा ना समजून, मला समजून काय सांगायचंय? अगं ते कीर्तनाचे नारळ घरी आणून फोडल्यावर पाणी निघत नाही, फोडल्यावर वास सुटतो, आटलेले असतात. खऊट नारळ घरी आणून वास सोडण्यापेक्षा 90 रुपयाचा टोल नाका जर 11 रुपयाच्या बिना पाण्याच्या नारळाने सुटत असेल तर घरी आणून काय करायचं? व्यवहार काय मर तू विचार. परब्रह्म आहे, परमात्मा आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू मनाप्रमाण चालीत. सत्य तू सत्य पेपरचं हे गाव काही सामान्य नाही, पुण्यनगरीतला गुळ आहे. गुळ कशातला आहे? त्यांनी काय पाप होणार आहे काय? म्हणजे गुळ खायला नाही तर काय पाहायला आहे? तुम्ही खायला पण मला देणार. जे स्वतः खात नाहीत, इतरांना देत नाही, तशा स्वतः टिकत नाही. विठाला टिकवायचे त्यांनी थोडे थोडे तुकडे टाकले पाहिजे. हे झेंडूला तुला तरी पंचासमी तू एक धावा तू नळीवर जा, तू संडास बांध. हे असं केलं म्हणजे जगत ते, म्हणजे सत्ता टिकत. त्या नरेंद्र महाराजांचं एक वाक्य बघा, ते जगद्गुरु झाले नानीचे, बरोबर आहे? वाचताना कधी भेटते बिल्ला असतो सद्गुरूचा, जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज. त्यांचं एक वाक्य, ते वाक्य असे, तुम्ही जगा आणि दुसऱ्याला. माझ्याकडे 2-3 कोटी रुपये झाल्यावर मी जगद्गुरु होऊ शकतो, पैशाच्या अडचणी. आखाड्यात प्रस्ताव आहे माझा आता नाशिकच्या कुंभात, 2-3 कोटी जर झाली तर मी माझ्या परीक्षणात किंवा संत परंपरेने होऊ शकतो. धर्माचार्य अवश्य व्हावेत, लोकात बदल व्हावा. क्षमा मागतो. परप्रांत्यांचे परधर्मियांचे मंदिर प्रार्थना स्थळ जर अधिक होत असतील तर महाराष्ट्राचे धर्माचार्य कान व्हावेत. कल्पना करा, व्हायला पाहिजे. होऊ द्या त्यांना, स्त्रियांचं स्वागत करतो. मराठा पडायचा असू द्या माणूस, पण काम मोठं आहे ना. ख्रिश्चनीकरण थांबवलं त्या माणसाने, हिंदुत्व दिलं, नसू द्या ब्राह्मण, पण काम चांगलं आहे त्याचं. मी आखाडा स्वतः पेश केलं होतं ज्ञानदासजींना. हे अच्छा किया आपने उनको जगद्गुरु किया. 2 कोटी असल्यावर मी पण होणार आहे. माझा मुद्दा नीट ऐका. माझं वाक्य गाडीवर लिहिणार आहे तेव्हा. त्यांचं काय, तुम्ही जगा आणि माझं वाक्य वेगळं असणार आहे. तुम्ही खा, मला खाऊ द्या. हे वाक्य ग्रामपंचायतीपासून ते केंद्रापर्यंत सगळ्याला आवडणार मी लक्षात. आणि मला प्रचंड सवलती मिळतात. सत्य परब्रह्माखेरीज काही नाही. प्रमाण दिलंय तुम्हाला. आता संस्कृत श्लोक, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. किती पदानं युक्त आहे? सत्पदानं, चित्पदानं आणि आनंद पदानं. त्यातलं पहिलं पद घ्यायचं सत, ज्याचा नाश नाही असं जे लक्षण, त्याचं नाव सत. सद्गुरु कसं तयार झालं? सत पदाचं बदलले स्वरूप आहे सद.
तत्तेत आणि प्रथमा सद्गुरु सद्गुरु सताचं परब्रह्माचं ज्याला ज्ञान आहे ते सद्गुरु ते सतगुरु. त्यांना मानलं पाहिजे. जाणवतंय ना गुरु भजीचे, यांना जाणलं पाहिजे. सत्य आहे परमात्मा, असत्य आहे जगत. मग असत्य जगतातले पदार्थ स्वीकारावेत का? बोला बोला, बोलत राहा माझ्याशी, बोला बोला, जागे राहा. हे जगत जर मिथ्या आहे तर बीड जिल्ह्यातलं शिरूर तालुक्यातलं लोणी नावाचं गाव चालू असलेला कीर्तन व्यवहार सत्य का असत्य? बोला. हा, हे कीर्तन तुम्ही ऐकणार आहे, ते चालू आहे, ते कुठल्या सत्तेतलंय? ईश्वर सत्तेत आहे का हे? मग भौतिक सत्तेत आहे का? लौकिक सत्तेत आहे का? कुठल्या सत्तेत आहे हा चाललेला व्यवहार? ना, आता चाललेला व्यवहार हा ईश सत्तेतला आहे का भौतिक सत्तेतला आहे? जगत मिथ्या आहे. जगत मिथ्या आहे म्हणजे जग खोट आहे. तर हा व्यवहार जगापेक्षा वेगळा आहे का जगामध्ये आहे? नाही. आपण फिलॉसॉफी जाणून घेऊ, बरं बोललं पाहिजे, काही वाईट नाही. जगच खोट आहे. शास्त्र काय सांगते? जग खोट नाही. पहिले कोठेचे नव्हते काही, जग नाही, जगच नाही. एरती माईक दुःखाची नाही आधी अंती, हे नाहीच. प्रपंच एक झाला होता हे तो समोर मिथ्या वार्ता, ही वार्ता आहे. बर वेदांत सस्यशृंग व जगत. उन्हाळ्याच्या दिवसात पठारावून पळणारे ससे कानवर करतात, पण ते कान शिंगासारखे दिसतात. ते शिंग का कान? भासतात काय? सोपं, सगळे प्रमाण सगळ्यांना माहितीत. ऐकून तुम्ही पण जुने झालात. कीर्तनकार सांगतात, आकाशात येणारा ढग किती वेळ माणसाला सावली देऊ शकतो? क्षणापुरती, 10 मिनिटापुरती, अर्धा तास, 1 तास. उगवलेला सूर्य रात्री मावळतो, निर्माण झालेला चंद्र पहाटे मावळतो. टिकून नाहीत काही, टिकून नाहीत. हे कोणाच्या सत्ते नाही? त्याच्या सत्ते. मग त्याच्या सत्ते तोच सत्य आणि दिसणारा व्यवहार असत्य, दिसणारा व्यवहार असत्य. हे सगळं नाहीच. या दुसरं उदाहरण सांगतो. ज्ञानोबारायची ओवी फक्त यांना सरळ सरळ प्रतिपादन करतोय. वेळेचं बंधन. शिळीच्या गळ्याला स्तनमंडल असतात. शिळ्यात ना शेळ्या. एक महाराज, बरोबर आहे, ओवी मला तुमच्याकडून पाहिजे. एक महाराज एका ग्रामीण भागात आले. गाय आटलेली, पिशवीचं दूध मिळत नाही, शहर नाही. त्यांनी बायकोला सांगितलं, ए जणे, जा शिळी पीड, दूध दे, महाराजाला साखर टाक आणि पाच त्यांना. बाबा आलेत आपल्या घरी. भावना आहे, श्रद्धा आहे लोकांची, प्रेम आहे, जिव्हाळा आहे. जसं असेल तसं त्यांना द्यायचंय. आण. ती म्हणजे आहो करडू सुटलं मगवा, सगळं दूध पिलं, काही दूध नाही राहिलं. तुम्हाला तुला अक्कल नाही. मागलचं जरी नसलं तरी पुढं पीड. शिळीच्या गळ्याला पुढं स्तन नाहीत. दूध आहे का त्याचं? काय म्हणले माऊली? साबरी वाढलेल्या भिन्ना. साबरी वाढलेल्या भिन्ना भिन्ना. कास मध्ये मला पाठ नाही. कस्तन झाले गळा शिळी जैसे. बरोबर आहे. विचार ना फळू ना पोकळा, ना फळ आहे पोकळा, अशा प्रकारच्या. जसं साबरीचं उदाहरण दिलं तद्वत गाई शिळीच्या गळ्याला स्तन आहेत, पण दूध आहे का बाबा त्याच्या? हा, का स्तन झाले गळासी, पुढे शिळे जैसे, शिळीये जैसे. का स्तन झाले गळासी शिळीये जैसे. हा खंड आहे, पुढचा भाग असा म्हणायचा नाही ना दूध तिथं. आता उदाहरण आपलं चाललंय तुमच्या सगळ्यासाठी. तुम्हाला मी सगळ्याला प्रेम देणार आहे. आडवं नाही, विरोध नाही, भांडण नाही, लोकांना कळावं म्हणून. प्रश्न उत्तराचा तास हा आपला शेवटचा. हिवाळी अधिवेशन. दोन्ही या गावी संपन्न. विरोधकाचा गदारोळ, सभात्याग, तरी सुद्धा सत्ता टिकून. विठाल